नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी, किती आणि कशामुळे, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी या ठिकाणाला सबस्क्राईब करून दुसरा लाईक करून घंटा असू नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत ते स्क्रीन शकता. फेर छाननी अंती 14,000 शेतकरी प्रलंबित कांदा अनुदानास पात्र. बघू शकता, लेट खरीप कांद्याला उत्पादन खर्चाखाली दर मिळत असल्याने 2022-23 वर्षात राज्य सरकारच्या वतीने 200 क्विंटल मर्यादेत प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी 7-12 उतार्यावर लाल कांद्याची लागवड नोंद नसल्याने शेतकऱ्यांचे अपात्र ठरवले होते. यातील प्रस्तावाची फेरछाननी करून 14,661 शेतकऱ्यांना पात्र ठरवले आहे. त्यानुसार अनुदानापोटी 28,32,30,507 रुपये निधी वितरित करण्यास शासनाच्या सहकार पणन विभागाच्या मान्यता दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञाधारक व नाफेड केंद्राकडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350, जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी मर्यादित अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 रोजी घेण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांना उतार्यावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावाची फेरछाननी अहवाल सादर करण्याचे पणन संचालकांनी 29 मे 2023 रोजी कळवले होते. त्यानुसार अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना अहवाल सादर केला आहे. त्यानुसार कांदा अनुदान योजनेसाठी फेरछाननीअंती पात्र शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम उपलब्ध करण्यासाठी 28,32,00,000 रकमेची पुरवणी मागणी जुलै 2025 वेळी 25च्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली. त्यावर कांदा अनुदान योजनेच्या अनुषंगाने फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदान वितरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि एकंदरीतच ही महत्त्वाची